नाही, मी याच्याकरता ट्विट केलं की जगातली सर्वात मोठी दीपावली आहे. आमचा आराध्य दैवत रामलल्ला 527 वर्षानंतर तंबूतनं निघून जगातल्या सर्वात सुंदर मंदिरामध्ये प्रतिष्ठापित होत आहे. हा दिवस जगातल्या प्रत्येक हिंदू व्यक्तीकरता अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि सर्व समाजाने या दिवसाचं त्या ठिकाणी आतुरता आहे सर्वांना. अशावेळी न्यायालयाने काँग्रेस पार्टीला आणि सर्व नेत्यांना ज्यांना ज्यांना निमंत्रण दिलं असेल त्यांनी निमंत्रण नाकारणे म्हणजे एक प्रकारचा राम भक्तांचा अपमान करणे आहे, देशाचा अपमान करणे आहे, हिंदू भावनेचा अपमान करणे आहे. काँग्रेस पार्टी नेहमीच राम मंदिराच्या विरुद्ध राहिलेली आहे. काँग्रेस पार्टीने जेव्हा जेव्हा ॲफिडेव्हिट दिले सुप्रीम कोर्टमध्ये, कपिल सिब्बलांनी जेव्हा जेव्हा ॲफिडेव्हिट दिलं सुप्रीम कोर्टमध्ये, तेव्हा राम ही कल्पना आहे, ही काल्पनिक आहे, राम सेतू काल्पनिक आहे, या पद्धतीचे अनेक ॲफिडेव्हिट काँग्रेस पार्टीने यापूर्वी सुप्रीम कोर्टात दिले. मोदीजींना यावं लागलं सुप्रीम कोर्टात सांगायला, त्या ठिकाणी त्या सरकारला यावं लागलं की राम मंदिराचं अवधपुरीमध्येच 8000 वर्षापूर्वी प्रभू रामचंद्राचा जन्म झाला होता हे सांगण्याकरता मोदीजींना प्रधानमंत्री व्हावं लागलं. काँग्रेसच्या काळामध्ये जेवढा वेळा सुप्रीम कोर्टात सबमिशन झालं, मताच्या लांगून चालण्याकरता एका समाजाचे मत आम्हाला मिळाले पाहिजे आणि या समाजाच्या राजकारणाकरता, जाती आणि धर्माच्या राजकारणाकरता, जात धर्म पंथाच्या राजकारणाकरता काँग्रेस पार्टीने वस्तुस्थिती लपवली होती. काँग्रेस पार्टी ही प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या पहिल्यापासून विरुद्ध होती. लाखो रामभक्ताचा जीव त्यांनी घेतलेला आहे आणि त्यामुळे त्यांचे हात रक्ताने बंबाळ आहेत आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी इतक्या मोठ्या सोहळ्याचा अपमान केला आहे. राम जन्मभूमीच्या ठिकाणी प्रतिष्ठापना होताना काँग्रेस पार्टी जाणार नाही. काँग्रेस पार्टीने बहिष्कार केला. देशातले रामभक्त यांचा हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाही.